तर शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचं कळतंय। कुठल्याही बँकेचं कर्ज असलं तरी लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ग्वाही दिली आहे। तर कर्जमाफीचा फायदा बँक आणि शेतकऱ्यांना झाला पाहिजे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या दिवसभरातील झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहे। शेतकऱ्यांना आठवड्याभरात मिळणार पीक विम्याचा लाभ। मागील हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन सुरू। सहकारी विभागाने मागितली जिल्हा बँकेकडे 3 वर्षाची माहिती। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। आता महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार। केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गॅस एजन्सीचा निर्णय। अमेरिका, इस्रायल, इराक युद्धामुळे गॅस, इंधन आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। दादांच्या मृत्यूची चौकशी करून अहवाल जाहीर करा। राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्याकडे मागणी। माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती सखोल चौकशी झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली मागणी। राज्यातील साखर उद्योग संकटात। शेतकऱ्यांची 4315 कोटींची FRP थकीत। दिलीप वळसे पाटील यांची माहिती। प्रतिकूल हवामान तसेच इतर गोष्टीमुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये 15% घट झाली आहे। कोविड-19 लसमुळे गंभीर दुष्परिणाम झालेल्यांना भरपाई देण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले आहे। कांद्याच्या दरात सुधारणा। चांगल्या कांद्याचे दर 1150 ते 1400 रुपयावर स्थिर। इराण इस्रायल युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली असून याचा परिणाम देशातील कांदा दरावर होणार आहे। ऊर्जा खात्यांच्या दरामध्ये मोठी वाढ। होर्मुझ समुद्रातील बहुतांश व्यापार बंद केल्याचा परिणाम। त्यामुळे देशातील रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते। कर्जमाफीचा 77,000 शेतकऱ्यांना होणार फायदा। 290 कोटीचे कर्ज होणार माफ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 77,000 शेतकऱ्यावरील असणारे 290 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे। PM किसानचा 22वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा। मिळालेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी सर्व राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। प्रत्येक युनिटची बिल वसुली करा। जे ऐकत नसेल त्यांची वीज तोडून टाका। महावितरणाचे संचालक सचिन तालेवार यांचे कडक निर्देश। त्यामुळे वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची आता मॉरिसलाही निर्यात। पणनमंत्री रावल यांची माहिती। 5 लाख क्विंटल मका खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिली मंजुरी। तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफी। जिल्हा बँकेचा निर्णय। 31 मार्च पर्यंत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येत आहे। बाजारात कापसाला हमीभावापेक्षा आहे कमी दर। 15 मार्च पर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार। यंदा कापसाला 8,100 रुपयांचा हमीभाव असून बहुतांश शेतकऱ्यांनी कमी भावामध्येच कापसाची केली विक्री। गरम मसाल्याचा किशाला चटका। दरामध्ये तब्बल 20% झाली वाढ। मसाल्यातील सर्वच वस्तू तेजीत। जागतिक इराण अमेरिका युद्धामुळे आणि वातावरणातील बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला। थकबाकीसाठी 0 पेडन्सी। थकबाकी न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे आदेश। आता आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यामध्ये महावितरणाने थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे। तेलाच्या किमतीची महागाईवर परिणाम नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही। जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाईवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही अशी माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। विरोधकांचे आंदोलन। 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीवर विरोधकांनी सरसकट कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी केली मागणी। पायलटच्या चुकीमुळे अजितदादांचे प्लेन क्रॅश। VSR कंपनीच्या मालकाचा खुलासा।
हा अपघात पायलट सुमित कपूर यांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजून सखोल चौकशी करा. 1.05 कोटी बहिणी झाल्या अपात्र. पात्रता तपासणीमध्ये आकडा आणखीन वाढण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेतील महिलांची पडताळणी झाल्यानंतर अनेक महिला या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे. इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यावर हल्ले. प्रदूषणाने विषारी पावसाची भीती. किमान 14चा मृत्यू. इस्रायल आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या संयुक्त हल्ल्याची मालिका सुरूच आहे. युद्ध लांबल्यास आंबा बागायतदारांना आले आर्थिक संकट. युद्धाचा परिणाम भारतातील हापूसच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा. 9.84 लाख मुलींच्या गर्भाशय आणि मुखाच्या कर्करोगापासून होणार संरक्षण. HVP लसीकरण आणि पिंक OPDचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कच्च्या तेल दराचा भडका. प्रति बॅरल दर पोहोचले $100 पार. इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसली युद्धाची झळ. भीषण गॅस टंचाईमुळे 5 मोठे उद्योग झाले बंद. 45 युनिट्स गॅसवर अवलंबून असून इंधन अभावी मोठे उद्योग हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऐन हंगामामध्ये केळी द्राक्षाची आखाती निर्यात शून्यावर. युद्धाचा फटका. 7,000 कोटी रुपयांच्या विदेशी चलनावर बसला धक्का. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी देण्यात आली आहे. पण सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नसून शेतकऱ्यांचा 7/12 सरसकट कोरा करावा. या मागणीसाठी विरोधकांनी काल विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलने केली. बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर. 15 मार्चपर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार. यावर्षी कापसाला 8,100 रुपयांचा हमीभाव जाहीर आहे. मात्र सिशा कापूस खरेदी केंद्र आता लवकरच बंद होणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर संपला. हॉटेल बंद. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.